स्टुडंट, आज आपण शिकणार आहोत इनडिफायनाइट इंटिग्रेशन आणि त्याचं आज इंट्रोडक्शन घेणार आहोत. तर इनडिफायनाइट इंटिग्रेशन किंवा इंटिग्रेशन काय आहे? तर इंटिग्रेशन इज अ अँटी डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन. इंटिग्रेशन इज अ अँटी डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन. एक हिंदीमध्ये सुंदरशी म्हण आहे, सांप के बिल में हाथ डालना है तो बिच्छू का मंत्र याद रहना चाहिए. अगदी त्या म्हणीप्रमाणेच इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह एकमेकांशी कोरिलेट आहेत. आता कसं की समजा ये सांप है और ये बिच्छू है, तो अगर हमें सांप यानी इंटीग्रेशन, ये हो गया इंटीग्रेशन, अगर हमें इंटीग्रेशन पढ़ना है तो हमें क्या रहना चाहिए, याद रहना चाहिए डेरिवेटिव. तो अगर हमें सांप के बिल में हाथ डालना है तो डेरिवेटिव यानी बिच्छू का मंत्र याद रहना चाहिए. एकदम सिंपल सा एक्झाम्पल नुसार आपण तुम्हाला सांगून देतो. या ठिकाणी बघा, एक छोटंसं एक्झाम्पल घेऊया की सपोज डेरिवेटिव डी बाय डी एक्स ऑफ कॅपिटल एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू, समजा या ठिकाणी कन्सिडर करूया आपण स्मॉल एफ ऑफ एक्स. छोटंसं एक्झाम्पल घेतलं या ठिकाणी की समजा कॅपिटल एफ ऑफ एक्स कुठलं तरी एखादं फंक्शन आहे, त्या कॅपिटल एफ ऑफ एक्स ची जर समजा आपण डेरिव्हेटिव्ह काढली आणि ती डेरिव्हेटिव्ह आपल्याला जर समजा स्मॉल एफ ऑफ एक्स मिळत असेल, then we can say that the integrations of small f of x with respect to x म्हणून dx is always equals to capital F of x. This is simple definition of integration. इंटिग्रेशनचं सिंपल डेफिनेशन आहे, एखाद्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह जर समजा दुसरा फंक्शन असेल तर या फंक्शनचा इंटिग्रेशन म्हणजे अगोदरचा फंक्शन पहिला फंक्शन असेल. आता याला एक छोटेसे एक्झाम्पल, दिस इज नॉट इनडिफायनाइट. I say indefinite integral once again. See that example घेऊया. या ठिकाणी एक्झाम्पल कन्सिडर करूया आपण. एक पर्टिक्युलरली आपल्याला कन्सिडरेशन माहिती आहे की बरेचसे एक्झाम्पलचे आपण डेरिव्हेटिव्ह पाहिलेले आहेत. अल्जेब्रिक फंक्शन, ट्रिग्नोमेट्रिक, लॉगरिथमिक बरेचसे एक्झाम्पल्स आपण डेरिव्हेटिव्ह शिकलेलो आहे. त्यापैकी एक छोटंसं एक्झाम्पल घेऊया आपण की आपल्याला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डी एक्स ऑफ sin x is equal to cos x. माहिती आहे आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x is a cos x and therefore integrations of this cos x with respect to x म्हणून dx is always equals to sin of x. See, sin x ची डेरिव्हेटिव्ह cos x म्हणून cos x चं इंटिग्रेशन with respect to x is a sin x. याच एक्झाम्पलला थोडंसं वेगळं घेतो मी. या ठिकाणी हाच एक्झाम्पल सेम समजा या ठिकाणी मी कन्सिडर केलं डी बाय डी एक्स ऑफ साइन ऑफ एक्स प्लस 5 वेअर 5 इज एनी कॉन्स्टंट. आता काय होत आहे, इथे आपण ऍडिशन रूल लावूया डेरिव्हेटिव्हचा. साइन एक्स ची डेरिव्हेटिव्ह वी गेट हियर cos x. 5 कॉन्स्टंट आहे. व्हॉट इज द कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह? इट इज 0. नो नीड टू राइट. Means again we get here the derivative of sin of x plus 5 is again a cos x and therefore using the same definition, therefore जर समजा या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह ही तर याचं इंटिग्रेशन म्हणजे हा फंक्शन आणि म्हणून इंटिग्रेशन ऑफ या ठिकाणी काय म्हणतात आपल्याला cos of x into dx. बघा कॅपिटल एफ ऑफ एक्स आला, कॅपिटल एफ ऑफ एक्स या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह जर समजा हा फंक्शन आहे काय, या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह जर समजा हा फंक्शन आहे तर या फंक्शनचा इंटिग्रेशन समजा तर हा फंक्शन होईल म्हणजे आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे sin of x plus 5. अंडरस्टूड. तिसरा एक्झाम्पल घेऊन बघूया आपण. डेरिव्हेटिव्ह ऑफ sin of x minus 7, sin of x minus 7 तोच फंक्शन फक्त कॉन्स्टंट बदलवलेला आहे. या ठिकाणी काय मिळणार आपल्याला, काय मिळणार तर डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x इज cos x. sin x ची डेरिव्हेटिव्ह cos x minus 7 काय कॉन्स्टंट आहे, परत डेरिव्हेटिव्ह 0, परत डेरिव्हेटिव्ह 0. देयरफॉर परत या ठिकाणी आपण जर समजा डेफिनेशन लावली तर डेफिनेशन नुसार इंटिग्रेशन ऑफ दिस cos x म्हणजे या cos x चा इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x म्हणून dx इज इक्वल्स टू काय मिळणार आपल्याला, परत हा फंक्शन मिळणार म्हणजे काय sin of x minus 7. या ठिकाणी हे तिन्ही फंक्शन बघा काय होऊन राहिलेलं आहे. हा फंक्शन बघा cos x ची डेरिव्हेटिव्ह फक्त sin x मिळतोय. सेकंडली अगेन cos x चा इंटिग्रेशन आपल्याला sin x plus 5 मिळतोय अकॉर्डिंग टू फॉर्म्युला.
अगेन कॉस ऑफ एक्स ची डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन काय म्हणतो आपल्याला sin x मायनस x. म्हणजे प्रत्येक वेळेस ज्यावेळेस आपण एखाद्या फंक्शनचं इंटिग्रेशन करतो आहे प्रत्येक वेळेस इथं काय होणार आहे तर इथं आपण ऍडिशनल 0 म्हणू शकतो. इथे 0 ऍड करू शकतो आपण. इथे +5 ऍड झालेलं आहे, इथे -1 ऍड झालेलं आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस इंटिग्रेशन मध्ये काही ना काही काय होत आहे ऍड होत आहे. कॉन्स्टंट टर्म इज ऍडिंग एव्हरी टाइम अँड दॅट कॉन्स्टंट टर्म इज अननोन टू अस. काय कॉन्स्टंट येणार हे आपल्याला माहिती राहत नाही आणि म्हणून ही जी डेफिनेशन आहे that definition is somewhat changed and that change will be this is the change, this is the definition. It is that integrations of small f of x dx is equal to capital F of x plus c, where this plus c is called as an integral constant. Integral constant, and this integral constant is unknown. This integral constant is unknown and that is why it is called indefinite integration. This is the definition of indefinite integration. What is it? Suppose derivative of capital F of x is small f of x, then the integration of small f of x dx is equals to capital F of x plus c. पुश. So या ठिकाणी काही फॉर्म्युले पाहूया आपण या ठिकाणी. सो ऑल फॉर्म्युलाज या ठिकाणी सांगणे पॉसिबल नाही. यू मस्ट रेफर द बुक्स. सो बुक्समधून तुम्हाला बाकीचे सर्व फॉर्म्युले कन्सिडर करायचे, समजून घ्यायचे. काही फॉर्म्युले आम्ही या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. बघा ॲक्च्युली समजा आपण कन्सिडर करूया की डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1. देअरफॉर दिस इम्प्लाइज दॅट इंटिग्रेशन्स ऑफ 1 dx, म्हणून फक्त सिम्पली dx इज इक्वल्स टू x अँड ऑलवेज देयर शुड बी अ इंटिग्रल कॉन्स्टंट. छोटंसं दुसरं एक्झाम्पल घेतो या ठिकाणी. समजा आपण कसं करूया dy dx ऑफ रूट x इज इक्वल्स टू 1/2 अंडर रूट ऑफ x. ओके, आपल्याला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x 1/2 रूट x होते आणि त्यामुळे देअरफॉर इंटिग्रेशन्स ऑफ 1/रूट ऑफ x इनटू dx यामधला जो 2 आहे तो इकडे जर समजा शिफ्ट केला तर 1/रूट x dx चं इंटिग्रेशन करतो आपल्याला 2 अंडर रूट ऑफ x प्लस. एखादा तिसरा एक्झाम्पल कन्सिडर करूया आपण की सपोज दॅट d/dx ऑफ log ऑफ x इज इक्वल टू काय होतो तर 1/x. ओके, आणि त्याचवरून जर समजा आपण फॉर्म्युला कन्सिडर केला तर तो काय होणार इंटिग्रेशन्स ऑफ 1/x इनटू dx. So it is equals to log of x and then plus c. असाच एखादा आणखी परत कन्सिडर करूया आपण d/dx ऑफ sin ऑफ x म्हणजे काय होतो तर हा होतो cos ऑफ x आणि त्यावरून जर समजा आपण कन्सिडर केला तर काय म्हणणार त्याला इंटिग्रेशन्स ऑफ. त्यामुळे इंटिग्रेशन्स ऑफ cos ऑफ x. सो cos ऑफ x इनटू dx is equals to काय म्हणणार आपल्याला sin x. So we have here sin of x plus. असे बरेचसे फॉर्म्युले आहेत. तुम्ही फॉर्म्युले करिता बुक्स रेफर करा आणि बुक्स मधून आपल्याला हे संपूर्ण फॉर्म्युले मिळतीलच. छोटासा आणखी एक फॉर्म्युला प्रश्न करूया आपण d/dx ऑफ tan of x will be is equals to sec square of x आणि म्हणून therefore we have here यावरून काय म्हणणार आपल्याला इंटिग्रेशन्स ऑफ sec square of x into with respect to x म्हणून dx is equals to what? So we get here tan of x plus c. So all students, you must verify and you must take this all the formulas from the reference books. तुम्हाला बाकीचे जे सगळे फॉर्म्युले आहेत ते फक्त काही एक्झाम्पल्स तुम्हाला या ठिकाणी कन्सिडर करून सांगितलेले आहेत. छोटे छोटे एक्झाम्पल सांगितले या ठिकाणी की हाऊ वी कॅन जनरेट द इंटिग्रेशन फॉर्म्युला. सिंपली बघा एखाद्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह जी असेल त्या डेरिव्हेटिव्हला इंटिग्रेट करा तर तुम्हाला तो फंक्शन परत मिळणार. मीन्स जसं उदाहरणार्थ लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह होते 1/x म्हणून 1/x चा इंटिग्रेशन हा लॉग एक्स. सो बेसिक असे बरेचसे फॉर्म्युले आहेत या ठिकाणी की जे तुम्हाला बुक्स मधून मिळून जातील. या ठिकाणी हे काही फॉर्म्युले तुम्हाला सांगत आहे फ्रॉम द बुक्स. जस्ट फॉर एक्झाम्पल
इंटिग्रेशन्स ऑफ एक्स टू द पॉवर एन, इंटिग्रेशन्स ऑफ एक्स टू द पॉवर एन इज इक्वल्स टू एक्स टू द पॉवर एन प्लस 1 डिवायडेड बाय एन प्लस 1 प्लस सी. आणि हे सगळे फॉर्म्युले आहेत. सो ह्या सर्व फॉर्म्युल्यांची तुम्हाला आपल्याकडे लिस्ट करून ठेवायची आहे आणि आपण यावरचे आता काही एक्झाम्पल्स बघणार आहोत. चला या ठिकाणी आपण एक दोन एक्झाम्पल्स कन्सिडर करूया. सोपे सोपे आणि सुंदर एक्झाम्पल्स आहेत. Evaluate the following integration. The first example is integration root of x plus 1 divided by root of x plus x into dx. Simple examples आहे. आणि दुसरा एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन 3x minus 1 divided by 1 plus 2x. Both are the algebraic examples. बघा ॲक्च्युली यांना सॉल्व कसं करायचं. So solution equation number 1. Solution for we take here integration I as integral root of x plus 1 divided by root of x plus x into dx. सिंपल बघा असे कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल जे असतात असे काही एक्झाम्पल्स रॅशनलायझेशन पद्धतीने सॉल्व होतात, बट इट्स नॉट अ रॅशनलायझेशन टाईप ऑफ एक्झाम्पल. घेऊया आपण एक्झाम्पल. या ठिकाणी काय म्हणाला की डिनॉमिनेटर मध्ये इथं रूट एक्स आहे आणि इथं एक्स आहे. तर या एक्स मध्ये रूट एक्स असतो परत, आणि म्हणून आपण काय करूया डिनॉमिनेटर मधून रूट एक्सला थोडंसं बाहेर घेऊया, कॉमन घेऊया. सो जर समजा आपण डिनॉमिनेटर मधून रूट एक्सला जर समजा मी बाहेर घेतला, रूट एक्स बाहेर घेतला, तर मला इथं काय उरणार आहे, हा इट इज युअर न्यूमरेटर रूट एक्स प्लस 1. आता मी डिनॉमिनेटर मधून काय केलं, रूट एक्स बाहेर घेतला. तर या रूट एक्स मधनं रूट एक्स जर बाहेर निघाला तर इथं उरेल 1, आणि या एक्स मधून जेव्हा रूट एक्स बाहेर निघेल तर तिथं उरणार रूट एक्स इंटू डी. सो अगेन बघा न्यूमरेटर काय म्हणतो रूट एक्स प्लस 1, डिनॉमिनेटर मध्ये एक टर्म आहे रूट एक्स प्लस 1. सो रूट एक्स प्लस 1 रूट एक्स प्लस 1 विल बिकम कॅन्सल अँड रिमेनिंग व्हॉट. सो वी गेट हियर इंटिग्रेशन dx divided by root x किंवा 1 by root x into dx, and we have the special formula 1 by root x dx is equals to what. So we have here 2 root of x and then plus c. So this is our integration. एवढा सोपा एक्झाम्पल आहे. भरपूर इझी एक्झाम्पल आहे. काय की इंटिग्रेशन होतं, आपण या ठिकाणी रूट एक्सला बाहेर काढला. रूट एक्सला बाहेर काढल्यामुळे सेपरेट टर्म कॉन्स्टंट कॉमन टर्म मिळाले आणि कॉमन टर्म कॅन्सलायझेशन झाल्यामुळे फक्त आपल्याला या ठिकाणी मिळतो काय dx डिवायडेड बाय रूट एक्स अँड देअरफॉर वी हॅव सॉल्व द इंटिग्रेशन. आता या ठिकाणी बघा आपण हा एक सेकंड एक्झाम्पल जो होता इंटिग्रेशन ऑफ 3x minus 1 divided by 1 plus 2x, याला आपण या ठिकाणी सॉल्व करूया. सोल्यूशन सेकंड I is equals to इंटिग्रेशन ऑफ 3x minus 1 divided by 1 plus 2x into dx. One more important thing, या ठिकाणी x चा पॉवर डिनॉमिनेटर मध्ये सेम आहे, आणि ज्यावेळेस हे दिसेल आपल्याला की जेव्हा न्यूमरेटरचा पॉवर आणि डिनॉमिनेटरचा पॉवर सेम असतो, शिफ्ट डिनॉमिनेटर इन न्यूमरेटर. डिनॉमिनेटरला न्यूमरेटर मध्ये तुम्हाला शिफ्ट करायचा आहे. शिफ्टिंग केला या ठिकाणी 1 plus 2x आहे, मी घेऊन टाकला 1 plus 2x. कीप इन माइंड या ठिकाणी आपण x चा आर्ग्युमेंट करू शकत नाही. इथे काय लिहिलं आहे आपण 2x लिहिलेलं आहे. आपल्याकडे किती होता 3x, म्हणजे आपल्याला इथं काय करावं लागेल तर 3/2 ची अरेंजमेंट करावं लागेल. कसं इथं 2x आहे, या 2 सोबत 2 कॅन्सल झाला. मीनं काय केलं या ठिकाणी 3/2x into 2 जर केला तर 2 कॅन्सल होऊन 3x म्हणजे 3x ॲज उरेल. आणि आता काय आहे तर 3/2 प्लस इंटू 1 म्हणजे 3/2 आहे. आता 3/2 आपण ऍडिशनल केलेलं आहे, याला कॅन्सलाइज करणारच आहे आणि आपल्याला पाहिजे किती -1. तर जसं फॉर एक्झाम्पल 3/2 प्लस समजा कुठली तरी एखादी क्वांटिटी जर समजा असेल आणि त्याला आपल्याला -1 पाहिजे, तर दिस क्वांटिटी इज इक्वल्स टू किती तर -1 -3/2 म्हणजे किती होणार हा -i/2. तर या ठिकाणी आपण काय करणार -i/2 ऍड करणार. Denominator is splits up divided by 1 plus 2x into dx असं मिळेल. नाउ सेपरेट इट. सेपरेटाइज केल्याच्या नंतर काय मिळणार आपल्याला. सो वी हॅव हियर 3/2 कॉन्स्टंट आहे. सेपरेटाइज करू शकतो आपण या ठिकाणी 3/2 1 plus 2x divided by 1 plus 2x into dx minus integration i/2 divided by 1 plus 2x into dx. नाउ इथं बघा इथं 1 plus 2x 1 plus 2x कॅन्सल, 3/2 कॉन्स्टंट आहे बाहेर आलाय.
3/2 out of the integrations. कुठला काय इंटिग्रेशन्स मध्ये? सो ओनली dx. इथे 5/2 कॉन्स्टंट आहे मायनस 5/2 which is constant integration of dx divided by 1 plus 2. Now we know that the integrations of dx is equals to x and that is we have here 3/2 x minus 5/2 which is constant. आपल्याला माहित आहे 1/x चा फॉर्म दिसतो या ठिकाणी आणि 1/x चा इंटिग्रेशन होतो log x, म्हणून या ठिकाणी मिळणार आपल्याला इनटू log of 1 plus 2x आणि 1 plus 2x ची डेरिव्हेटिव्ह 2 त्याच्याने आपल्याला डिवाइड करायचे आहे 1/2 and then integral constant is c and finally the answer I becomes 3x/2 minus 5 times log of 1 plus 2x divided by 2 into 2 that is equals to 4 plus c. This is what the integration of the example. बघा या ठिकाणी काय केलेलं होतं आपण 3x minus 1 plus 2x x चा पॉवर सेम असल्यामुळे डिनॉमिनेटरला डायरेक्टली न्यूमरेटर मध्ये शिफ्ट केला. न्यूमरेटर मध्ये शिफ्ट करत असताना हा जो 2x आहे या 2x कडे आपण जर समजा क्लिअरली बघितला आपल्याकडे 3x होता लिहिला आपण 2x त्याला कितीने मल्टिप्लाय केलं तर 3x मिळेल म्हणून आपण त्याला मल्टिप्लाय केलं 3/2 ने. आता इथं 3/2 into 2x म्हणजे 3x प्रॉब्लेम मिटला. आता उरला काय आपल्याकडे -1 पाहिजे म्हणून आपण काय केलं 3/2 into 1. हा बघा इथं 3/2 into 1 3/2 आणि किती उरला तर -5/2. 2 कॉमन आहे 3/2 -5/2 -2/2 म्हणजेच -1. तर सिंपली आपण इथं काय ऍड केला -5/2 ऍड केला जेणेकरून इथं जर मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर न्यूमरेटर will be same. So we just only change the numerator and then solve this example like this. So we have the relation here, we have the formula I is equals to 3x/2 minus 5 log of 1 plus 2x divided by 4. Now we take here the third example, tan square of x. So we take here the solution. As we know that here integration I is equals to integrations of tan square x into dx. आपल्याला माहित आहे tan square x ही स्वतः कुणाची डेरिव्हेटिव्ह नाही. मग आपल्याला काय करायचे तर या tan square ला अशा ठिकाणी कन्वर्ट करायचे की ती स्वतःची काही असेल डेरिव्हेटिव्ह असेल. म्हणून काय करूया आपण आपल्याकडे रिलेशन माहिती आपल्याला 1 plus tan square x म्हणजे sec square x. याचाच अर्थ काय tan square x is equals to we have here sec square of x minus 1 into dx. Now separate this, we can take here integrations of sec square of x into dx minus integration 1 into dx that is equals to dx. As we know that tan square x sec square x ही कुणाची डेरिव्हेटिव्ह आहे tan x ची आणि म्हणून इंटिग्रेशन ऑफ sec square x म्हणजे काय म्हणणार आपल्याला tan of x त्यानंतर मायनस इंटिग्रेशन ऑफ dx is -1 and integral constant plus c. This is what the integration आहे. बाकी एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट टॉपिकला बघूया.